नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिकेट फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, 39,000 पदांपेक्षाही जास्त पदांची भरती इथे काढण्यात आलेली आहे आणि त्याची पात्रता आहे 10वी. तर याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फॉर्म कधी सुरू होणार आहे, तुमचं पेमेंट किती असेल, अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे, पेपरचा पॅटर्न काय आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा, नोटीस तुम्ही पाहू शकता. 5 सप्टेंबर 2024 आजचीच ही नोटीस आहे आणि अर्ज करण्याची दिनांक सुद्धा आजपासूनच आहे. म्हणजे आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची दिनांक राहणार आहे तुमची 14 ऑक्टोबर. 5 सप्टेंबर पासून या ठिकाणी अर्ज करण्यास सुरुवात होत आहे आणि 14 ऑक्टोबरला शेवटची दिनांक असणार आहे. पेमेंट करण्याची जी शेवटची दिनांक आहे ती राहणार आहे तुमची 15 ऑक्टोबर. नंतर पहा मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पे स्केल जर तुम्ही पाहिला तर पे लेवल 1 याप्रमाणे तुमचा पगार राहणार आहे आणि 18,000 टू 56,900 असं जे आहे पे स्केल राहणार आहे. नंतर पहा, वॅकन्सी जर आपण पाहिल्या कॅटेगरी वाईज तर इथे आपल्याला विविध म्हणजे BSF झाला, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB, तर अशा एकूण विविध वॅकन्सीज आपल्याला दिसतात कॅटेगरी वाईज. आणि या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याच्या वाईज जे आहे ते वॅकन्सी डिवायडेशन झालेलं आहे. आणि टोटल वॅकन्सीचा जर आपण नंबर पाहिला तर इथे तुम्हाला दिसेल टोटल वॅकन्सी आहेत 39,481. तर पहा मित्रांनो, बंपर भरती आलेली आहे. 39,081 ह्या टोटल ऑल इंडियासाठी वॅकन्सीज आहेत आणि डिवाईड कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती आहेत. आणि तसेही पॅरामिलिटरी फोर्स जे आहे त्याच्या वाईज सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे की BSF, CISF, CRPF तिच्या जागा किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी, मेलसाठी देखील आणि फिमेलसाठी देखील. नंतर पहा, खाली जर आपण आलो तर या वॅकन्सीमध्ये बदल होऊ शकतो. ह्या ज्या वॅकन्सी आहेत ते टेंटेटिव्ह आहे, यामध्ये चेंजेस होऊ शकतात अशी देखील माहिती आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहे. नंतर पहा, एज लिमिट सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोणकोणती पात्रता आहे, तर पात्रता एज लिमिट पहा, 1/1/2025 पर्यंतचं एज जे आहे ते तुमचं काउंट केलं जाणार आहे. आणि त्यांनी डेट ऑफ बर्थ सुद्धा दिलेली आहे की 18 ते 23 वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर पहा, 2002च्या अगोदर त्यांचा जन्म झालेला आहे ते या ठिकाणी अर्ज, इथे पहा त्यांनी सांगितलेलं आहे की मस्ट बी, एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, बॉर्न नॉट बिफोर 2001 आणि 2002 म्हणजे 2/1/2002च्या पूर्वी तुमचा जन्म झालेला नसावा. 18 ते 23 वर्ष या ठिकाणी वय आहे. पण तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला सूट मिळते. SC ST कॅटेगरीमध्ये जर असाल तर 5 वर्ष, OBC मधून असाल तर 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 3 वर्ष, आणि चिल्ड्रन डिपेंडंट ऑन विक्टिम स्किल इन या ठिकाणी पहा, हा क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण करत असाल तर 5 वर्षाची तुम्हाला सूट देण्यात येते. म्हणजे 18 ते 23 वर्ष चालते, पण कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर 5 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीचे सूट तुम्हाला मिळते, जेणेकरून तुम्ही अर्ज करू शकता. नंतर पहा मित्रांनो, इथे जे आहे आणखी कॅटेगरी आहे त्यांना 8 वर्ष आणि 10 वर्षापर्यंत देखील सूट देण्यात आलेली आहे. नंतर पहा, एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, तर द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 10th क्लास 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सर्वात पहिलाच क्रायटेरिया आहे की तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि तेही कधी 1/1/2025च्या अगोदर, 1/1/2025च्या आधी तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं असावं. हे महत्त्वाचं आहे. 10वी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. नंतर पहा, अर्ज कुठं करायचा आहे, तर अर्ज तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन देखील करू शकता. त्यांची वेबसाईट आहे ssc.nic.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज जो आहे तो भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे महत्त्वाची आहे फी, तर ॲप्लिकेशन फी तुम्हाला लागणार आहे 100 रुपये. 100 रुपये या ठिकाणी फी आहे. पण तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी फी जी आहे फीमधून सूट देण्यात आलेली आहे. नंतर पहा, हे जे आहेत ते परीक्षेचे सेंटर्स आहेत की कोणकोणत्या सेंटरवर तुमची परीक्षा होणार आहे ते या ठिकाणी सेंटर तुम्हाला दिसत आहे. फॉर्म भरताना देखील तुम्ही तुमच्या सेंटर सिलेक्ट करू शकता. तर पहा, हे संपूर्ण सेंटर आहे आणि रिजननुसार सेंटर डिवाइड झालेले आहेत. परीक्षेचा पॅटर्न जर आपण पाहिला तर परीक्षा पद्धती तुमची अशी राहणार आहे. एकूण 80 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. त्याप्रमाणे पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी. तर पार्ट ए जो आहे
तो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा असणार आहे. पार्ट बी जो आहे तो जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचा असणार आहे. पार्ट सी जो आहे तो एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा असणार आहे. आणि पार्ट डी जो आहे तो इंग्लिश किंवा हिंदी ग्रामरचा असेल. प्रत्येकाला 20-20 प्रश्न असतील आणि प्रत्येकाला 40-40 गुण असतील. असा एकूण 80 प्रश्नांचा आणि 160 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे, ज्याला तुम्हाला एकूण 60 मिनिटं म्हणजे 1 तासाचा कालावधी या ठिकाणी राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की 0.25ची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असेल. म्हणजे एक प्रश्न जर तुम्ही चुकवला तर 0.25 एवढे मार्क्स जे आहे ते वजा केल्या जातील. नंतर पहा मित्रांनो, कॉम्प्युटर बेस तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे CBT बेस हा पेपर राहील. 1 तासाचा वेळ राहणार आहे. एकूण 80 प्रश्न असतील, त्याला 160 मार्क असतील आणि त्याच्यावरच तुमचं मेरिट जे आहे ते ठरणार आहे. नंतर पहा, परीक्षा झाल्याच्या नंतर हा जो आहे तो डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता की प्रश्न कशा पद्धतीचे असतील, कोणकोणते टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स कोणते आहे, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तयारी करत असाल तर. CBT टेस्ट झाल्याच्यानंतर तुमची होणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, PST आणि PET, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि नंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ह्या ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहे. पण CBT क्वालिफाय झाल्याच्या नंतरच हे तुमची प्रक्रिया ती होईल. तर पहा, महत्त्वाच्या ज्या काही बाबी होत्या त्या आपण यामध्ये पाहिलेल्या आहे. 100 रुपये परीक्षेची फी आहे. कॅटेगरीमधून जर येत असाल तर त्याला डिस्काउंट आहे. वय जे आहे ते 18 ते 23 असावं. कॅटेगरीमधून जर असाल तर सूट आहे. 5 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती 14 ऑक्टोबर आहे. तर ही होती महत्त्वपूर्ण बाबी. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.